नमस्कार सगळ्यांना. तर आता रेशन कार्डवर तुम्हाला या 5 वस्तू मोफत मिळणार आहेत. तर आता दसरा जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे दसऱ्यानिमित्त सरकारने तुम्हाला या 5 गोष्टी ज्या आहेत त्या मोफत देण्याचं ठरवलं आहे. आता आपण बघूयात की कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत. ह्या गोष्टींची पात्रता काय आहे, तसेच काय करावे लागेल ह्या गोष्टी मिळवण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच या योजनेचा लाभ होईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. ठीक आहे, बघा. रेशन कार्ड धारकांना दसऱ्यानिमित्त मिळणार 5 वस्तू मोफत. बघा, ही जी ॲड आहे ती आलेली आहे. काय बघा, केंद्र शासनाने 1 जानेवारीपासून अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार अंत्योदय प्राधान्य कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य दिले जाणार असून रेशन दुकानातून दरमहा गहू तांदूळ मिळणार आहे. कोणत्याही प्रकाराची रक्कम लागणार नाही असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. ठीक आहे, त्यामुळे आता माहिती सगळ्यांना की आपल्याला गहू तांदूळ वगैरे तर मिळतोच आहे रेशनमध्ये. तर आता बाकीच्या ज्या 5 वस्तू आहेत त्या काय आहेत बघूया. बघा, भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. केवळ स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठीच नव्हे, तर अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी रेशन कार्ड धारकांसाठी अनेक नवीन सुविधा आणि फायदे जाहीर केले आहेत. या लेखात आपण रेशन कार्डच्या नवीन फायद्यांबद्दल आणि स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 याबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, आता रेशन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक जीवनरेखा आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. शिवाय अनेक सरकारी योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी रेशन कार्ड हा एक प्राथमिक दस्तऐवज म्हणून वापरला जातो. सगळ्यांना माहिती आहे की मोस्ट ऑफ द किंवा भरपूर ज्या योजना आहेत त्या रेशन कार्डवर आधारित आहेत. त्यामुळे रेशन कार्ड एक खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, जेणेकरून आपल्याला अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळतो. तसेच धान्यही आपल्याला मोफत मिळत आहे. ठीक आहे, आता स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 काय आहे ही योजना बघूयात आपण. केंद्र सरकारने नुकतीच स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024ची घोषणा केली आहे. या घोषणेचा मुख्य उद्देश रेशन कार्ड व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आणि लाभार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. स्मार्ट रेशन कार्ड योजनेमुळे पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. ठीक आहे, आता या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात आपण पुढे. डिजिटल रेशन कार्ड. पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी आता लाभार्थ्यांना डिजिटल स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाते. ठीक आहे, म्हणजे डिजिटल स्मार्ट कार्ड ते यूज करणार. जसं की आपले एक नॉर्मल रेशन कार्ड असतं तसंच त्याच पद्धतीचं छोटं तुम्हाला एक कार्ड मिळेल, त्याच्यावर तुमची सगळी माहिती असणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. फसवणूक रोखण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी स्मार्ट रेशन कार्डमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा असेल. ठीक आहे, बायोमेट्रिक म्हणजे तुमचा अंगठा वगैरे ठसे घेतील तुमचे त्याच्यामुळे. ठीक आहे, पोर्टेबिलिटी. देशभरातील कोणत्याही रेशन दुकानातून अन्नधान्य घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध असेल. म्हणजे स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे की तुम्हाला देशातील कुठल्याही रेशनिंगच्या दुकानात जाऊन तुम्ही रेशन मिळवू शकता. जे लोक स्थलांतरित करतात किंवा जे कामगार स्थलांतरित करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ही योजना. ठीक आहे, ऑनलाईन व्यवस्था. स्मार्ट रेशन कार्ड संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्या जातील. त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. म्हणजे तुम्हाला घरबसल्या सगळ्या योजना सुविधांना अर्ज करता येणार आहे. कुठलीही योजना तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या स्मार्ट कार्डवर एका तुमच्या होऊ शकते, जे ऑनलाईन होऊ शकते. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता बघा काय आहेत फायदे हे रेशन कार्डच्या, स्मार्ट रेशन कार्डचे. विस्तारित अन्नधान्य यादी. सध्या बहुतेक राज्यांमध्ये रेशन दुकानातून फक्त तांदूळ आणि गहू वितरित केले जातात, परंतु नवीन योजनेनुसार लाभार्थ्यांना खालील वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. म्हणजे गहू आणि तांदूळ तर मिळतच, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, ते तर मिळणार आहे. पण डाळीमध्ये तूर डाळ, मूग डाळ जे काय असतील त्या, साखर मिळणार आहे, खाद्यतेल, मीठ आणि मसाले आणि चहाची पत्ती. म्हणजे जीवनावश्यक ज्या वस्तू रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत जीवनातील त्या सगळ्या हे तुम्हाला आता मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे डाळींपासून चहाच्या पत्तीपर्यंत सगळं तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, मोफत वैद्यकीय उपचार सुविधा. स्मार्ट रेशन कार्ड धारकांना विविध सरकारी रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, लसीकरण, गरोदर महिलांसाठी विशेष सेवा इत्यादींचा समावेश असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता स्मार्ट रेशन कार्डमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पण मिळणार आहेत. ठीक आहे, आर्थिक सहाय्य कार्यक्रम. गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी विविध आर्थिक सहाय्य कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये शिष्यवृत्ती, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कर्ज सुविधा उपलब्ध असणार आहे. ठीक आहे, आता रोजगार निर्मिती योजना. बेरोजगार युवकांसाठी विशेष रोजगार निर्मिती योजना राबवली जाणार आहे. यामध्ये कौशल्य प्रशिक्षण, प्लेसमेंट सहाय्य, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. म्हणजे तरुणांना पण आता
रोजगाराची निर्मिती उपलब्ध होणार आहे याच्यामुळे. ठीक आहे. शैक्षणिक सुविधा, रेशन कार्ड धारकांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे मोफत शाळा, शिक्षण, पुस्तके आणि गणवेश, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती इत्यादींचा समावेश असेल. बघा म्हणजे मुलांना पण तुमचा फायदा होणार आहे. यासाठी तुम्हाला मोफत शिक्षण, पुस्तकं, शाळेचा गणवेश असेल किंवा उच्च शिक्षणासाठी कुठली शिष्यवृत्ती असेल, ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे स्मार्ट कार्ड. ठीक आहे. आता बघा रेशन कार्डची जी नवीन यादी आहे 2024 ती कशी तपासायची. रेशन कार्ड योजना 2024 अंतर्गत नवीन लाभार्थी यादी ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही यादी तपासण्यासाठी खालील पायऱ्या अनुसराव्यात. ठीक आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमित या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आधी. म्हणजे ती वेबसाईट तुम्ही टाका क्रोमवर. होमपेजवर ई रेशन कार्ड यादी 2024 पर्यायावर क्लिक करा. मग आपले जे राज्य आहे ते निवडा, मग जिल्हा निवडा आणि मग तालुका किंवा शहर तुमचं जे असेल ते तुम्ही निवडा. ग्रामपंचायत किंवा वार्ड निवडा. सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर आपल्या लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यात आपले नाव शोधा. म्हणजे जर तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही लाभार्थीमध्ये शोधायचं असेल तर तुम्हाला आधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA ही जी ह्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे ती यादी तुम्ही क्रोमवर टाका. टाकल्यानंतर तुम्हाला ई रेशन कार्ड यादी 2024 हा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर जा. त्याच्यावर तुमचं राज्य, जिल्हा, शहर आणि वार्ड हे चारही सिलेक्ट करा. मग त्यात सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं यादी दिसेल. त्या यादीत तुमचं नाव आहे का ते चेक शोधा. तुम्हाला शोधावं लागेल नाव आहे का नाही, असं तुम्ही नाव शोधू शकता. बघा आता महत्त्वाचं काय, या यादीत आपले नाव नसेल तर आपण संबंधित विभागाकडे अर्ज करू शकता किंवा तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता नाव नसेल तर. आता बघत काय आहे, आता डिजिटल व्यवस्थेमुळे पारदर्शकता अधिक वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होईल. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे बोगस रेशन कार्ड आणि अन्नधान्याची चोरी रोखता येईल. पोर्टेबिलिटी सुविधेमुळे स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळेल. विस्तारित अन्नधान्य यादीमुळे लाभार्थ्यांच्या पोषण पातळीत सुधारणा होईल. एकात्मिक डेटाबेसमुळे इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. हे सगळ्या महत्त्वाच्या काही योजना किंवा माहिती आहे याची, जेणेकरून सगळं सोपं होऊन जाणार आहे. आता बघा स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे रेशन वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण होईल आणि गरीब व गरजू नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार जो आहे तो कमी होणार आहे. विस्तारित अन्नधान्य यादी आणि इतर कल्याणकारी योजनांच्या एकत्रीकरणामुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. बघा फक्त या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असणार आहे. कारण ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाही आहेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा रेंजच नसते गावाला, माहिती आहे सगळ्यांना. तसं डिजिटल साक्षरता म्हणजे गावाकडच्या लोकांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना अजूनही डिजिटलचं नॉलेज एवढं नाही आहे, कारण त्यांच्या वापरात नाहीच आहे ते जास्ती. खूप थोड्या लोकांना ते वापरतात, त्यामुळे त्यांना ते साक्षर करणे गरजेचं असणार आहे. त्यामुळे नवीन व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी लाभार्थ्यांना एक काय म्हणतात तारेवरची कसरतच किंवा वेळच लागू शकतो. ठीक आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विस्तृत कृती आराखडा तयार केला आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे. लाभार्थ्यांसाठी जागृती मोहीम, प्रशिक्षण कार्यक्रम आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून जाणार आहे. ठीक आहे. बघा मग किती आपल्याला रेशन कार्ड आपल्या जीवनातलं खूप महत्त्वाचं आहे आता समजलं. कारण सगळ्या सुविधा सगळं जे आहे आपल्या आयुष्यातलं सगळं म्हणजे खूप काय काय आपल्याला रेशन कार्ड मिळवून देतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड व्यवस्थित ठेवा. त्याची EKYC करा. कारण आता 31 ऑक्टोबर लास्ट डेट सगळ्यांना माहिती आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत नाही केलं तर तुमचं रेशन कार्ड बंद पडू शकतं. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही आधी EKYC करा. ती कशी करायची मी त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता तर तुम्हाला बघा आता बऱ्याच गोष्टी याच्यात मिळत आहेत, त्यामुळे खूप लाभ होत आहे. आधी फक्त गहू तांदूळ मिळत होतं सगळ्यांना माहिती आहे. आता मसाले वगैरे सगळं, चहापत्ती, साखर सगळं, तेल, शेंगदाणे नाही आहेत, तेल आहे आणि डाळी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जात आहेत. त्यामुळे खूप फायदा होणार तुमचा. तर तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्यावा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.